इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर। न्यूज़ मास्टर मोहम्मद रहीम की खास न्यूज़ भुसावळ भारतीय जनता पार्टी कार्यक्रम मेळावा रक्षाताई तर्फे लाडकी बहीण योजना विषय कार्यक्रम असणं आभार मानते आणि ज्या काही योजना जसं आता राज्य सरकारकडनं लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे, महिलांसाठी 50% आरक्षण आहे, शेतकऱ्यांचं लाईट बिल माफ करण्यात आलेलं आहे, विद्यार्थ्यांसाठी आता राज्य सरकार एज्युकेशनसाठी फंड देणार आहे। म्हणजे घरातलं कमीत कमी 5 ते 6 लोकांना राज्य सरकारकडनं आता अनुदान मिळतं आहे। तर हे अनुदान जे मिळतं आहे ते आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन हे सांगणं गरजेचं आहे। जसं इथे नंदूभाऊंनी सांगितलं की समोरचे लोक नॅरेटिव्ह सेट करून या लोकसभेमध्ये आपल्याला त्रास दिला आणि जे विरोधकांकडनं जे काही आरोप केले जात आहे, जसं आता 2 दिवस आधी महाविकास आघाडीने म्हटलं की तुम्ही काय बहिणींसाठी काय योजना सुरू करताय, ते 1500 रुपयाने काय होणार आहे। पण आपणही त्याला उत्तर दिलं पाहिजे की सगळ्यात आधी याचा लाभ घेणारे त्यांचे आमदार आणि त्यांचेच खासदार आपल्याला दिसत आहे। सोशल मीडियावर बघा तुम्ही, आज त्यांचेच कार्यकर्ते याचा जास्त लाभ घेत आहे। पण आपल्या सरकारने असं कोणता पक्ष म्हणून या योजना सुरू केलेल्या नाही आहे। आपल्या राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला याचा फायदा झाला पाहिजे, शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजे, यासाठी सगळ्या योजना सुरू केलेल्या आहेत। याचाही रिप्लाय तुम्ही तुमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला पाहिजे, कारण की आज तुमचं म्हणजे मी म्हणते 25 ते 30% प्रचार हा सोशल मीडियाच्या माध्यमातूनच होतो। म्हणून आपणही तेवढं सक्षमपणे विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला आपल्यालाही उत्तर देता आलं पाहिजे। या पद्धतीने आपण सगळ्यांनी काम करावं अशी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल। एवढं बोलून इथे थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र।